हाय. असा हा धो-धो पाऊस पडत आहे आणि मला 8 वाजता एक मेसेज आला आहे पावभाजी आणि पुलावच्या ऑर्डरचा. तर 25 प्लेटची ही ऑर्डर आहे आणि माझी काहीच तयारी नव्हती. तर मी बाजारात जाऊन सर्व पॅकेजिंगचं सामान, सर्व भाजीपाला वगैरे आणला आणि हा पसारा बघू शकता तुम्ही किती झाला आहे. आणि मग त्याच्यानंतरनं मी बनवला हा पुलाव. 25 लोकांचा चा हा पुलाव आहे. पुलाव आणि इथे आहे पावभाजी. ही आपली पावभाजी रेडी आहे. तर हे थोडं सगळं करण्यासाठी मला जवळपास झाले होते 5:30 आणि त्यानंतर मला करायचा होता पावला फ्राय करायचे होते. मी एका साईडला पाव फ्राय करत होते आणि स्वराजनी दुसऱ्या साईडला सर्व जागा साफ वगैरे करून पुसून घेतली होती आणि मी त्याला सांगितलं होतं की अशा पद्धतीने प्लेट्स अरेंज करून ठेव. तर माझ्या लेकराने मला या बाबतीत खूप मदत केली, हेल्प केली माझी. आणि हे असे त्याने मस्तपैकी सगळे प्लेट्स वगैरे लावून घेतले आणि मग आम्ही दोघांनी मिळून या प्लेट्स आता भरून घेणार आहोत. त्याने चुकून वरती कवर पण लावून ठेवलं होतं. त्यानंतर मी त्याला सांगितलं की नाही आपल्याला कवर्स नाही लावायचे आहेत म्हणून. मी जे पाव फ्राय केले होते त्याला मी असं ॲल्युमिनियम फॉईलमध्ये असं कवर करून घेतलं होतं, जेणेकरून ते जास्त वेळ छान राहतील आणि गरम राहतील, म्हणजे खाताना छान लागेल. आणि पुलाव एका साईडला भरला होता आणि पावभाजी एका साईडला भरली होती. त्यांना आणि कस्टमरची खास डिमांड होते की त्यांना याच अशाच पद्धतीच्या प्लेट्समध्ये हवं होतं म्हणून. तर हे जे माझं किचन आहे ते मी कल्याणमधून चालवते. मी कल्याणला राहते. जर तुम्हाला पण काही ऑर्डर द्यायची असेल, बड्डे पार्टी वगैरे असेल, तर तुम्ही मला DM करू शकता. तर या अशा प्लेट्स पूर्ण आमच्या भरत आल्या होत्या आणि ऑर्डर रेडी झाली होती. नेक्स्ट टास्क होता तो पावसात ऑर्डर देऊन यायचा. त्यानंतरचा हा माझा पसारा होता असा. आणि म्हणजे अभ्यास, एक्झाम चालू होती म्हणून अभ्यास पण करणं तेवढंच गरजेचं होतं. मग त्याचा अभ्यास घेतला. अशी झाली पूर्ण ऑर्डर. थँक्स फॉर वॉचिंग. फॉलो नक्की करा. थँक यू.